वाचकाचा आवाज थोडा वाढवा. स्पीकर वाले वाचकाचा आवाज वाढवा थोडा. या ठिकाणी जमलेले सर्व ज्ञानवर्ध वयोवर्ध आणि तपोवर्ध यांच्यातील साष्टांग दंडवत आणि कथेला प्रारंभ. बघा, सुंदर असणारा पर्वकाळ, सुंदर असणारा चाललेला असणारा रामायणाची कथा आहे आणि सुंदर असणाऱ्या कथा भाग आहे. हनुमानजी त्या ठिकाणी भरताला राम समजून बोलू लागले का आता त्या ठिकाणी त्या ताईने खूप असणारा सुंदर प्रकारे या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की या ठिकाणी हनुमंतराय भरताला राम समजून काय काय बोलले किंवा असणारा त्या भक्ताचा असणारा भगवंतावर अधिकार किती असतो, जे काही निश्चित असतात ते भगवंताला कशा प्रकारे आत्मसात घेत असतात. त्या प्रकारे बघा, भक्त जरी त्या ठिकाणी कसा जरी बोलला तरी या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी ध्वज करून घेत असतो. का सांगितलं असतो? कारण का त्यांच्या असणाऱ्या भक्तीमध्ये थोडं सामर्थ्य असतं, थोडी ताकद असते त्या भक्तीमध्ये. अगदी त्याच प्रकारे हनुमानजी महाराज समजून त्या परशुरामचंद्राला बोलले, हनुमंत सांगतात रामा, आतापर्यंत असताना तुम्ही प्रत्येक भक्तासोबत असताना हे कृत्य केलेली आहे, परंतु मी असताना हनुमंत या ठिकाणी मी तुम्हाला जाऊ देणार नाही, तुम्हाला लपू देणार नाही, तुम्हाला कार्यापासून असताना बघा तत्पर होऊ देणार नाही. तुम्हाला चलावं लागेल, लवकरात लवकर निघावं लागेल. लक्ष्मणची धारा किती पडलेले आहेत अशा प्रकारे असणारे हनुमानजी बोलू लागले. माझ्यापुढे बळवाट चालणार नाहीये, कारण का त्या राजा रावणाला मारायचं. सीतेला का बंदीखान्यामध्ये दोरवाले 25 कोटी देव राजा रावणा बंदवडीचे टाकलेले आहेत, त्यांना सोडायचं, एवढं कार्य करायचं आणि एवढं कार्य केल्याशिवाय मी तुम्हाला एक कधी जाऊ देणार नाही. मला हनुमंत म्हणतात, कोणी बोलतात तर एक कधी हनुमंत राम समजून त्या भरताला बोलू लागलेले येणार नाही. अशा प्रकारे हनुमानजी बोलू लागलेले आहे. मग या ठिकाणी कसं वागणं तुमचं हे तुम्हाला पटतंय का? अरे तुम्ही जर काही असं केलं ना तर या ठिकाणी काय होईल? लक्ष्मण जर या ठिकाणी रणभूमीवर मारले गेला ना तर या ठिकाणी सगळा हाकार त्या ठिकाणी मारणार आहे. अनर्थ माझे तिकडे तिन्ही माता आपला जीव देतील, तिकडे बघा भरत चक्रकुन वाचणार नाहीये, वानर सैन्य एक वाचणार नाहीये, सुग्रीव मरण पावेल, अंगद मरण पावेल, जामवंत साक्षात असणारा जामवंत त्यांनी आपला प्राण त्याग करेल. मग एकट्या तुमच्या एकट्यासाठी एवढे जीव दान तुम्हाला शोभणार आहे का? आईच्या कृपाळू रघुनाथाना विसंबंधी जगताय हे सगळं वणसामिता जाळू ताकाळ नाही. अरे भगवंता, तुझ्यामध्ये असणारी दया, माया आणि शांतीचे तुम्ही
सागर आहात. कारण या समुद्रामध्ये पाणी किती मिलीलीटर आहे आतापर्यंत कुणालाच मोजता आलं नाहीये. भगवंताच्या प्रकारे तुमच्यामध्ये माया किती आहे, अरे तुमच्यामध्ये भक्ताविषयी असणारं स्नेह किती आहे, प्रेम किती आहे हे सांगता येत नाही. मग हा धर्म कुठं सोडलाय तुम्ही, हे ब्रीद कुठं सोडलाय, अरे तिथं भक्त संगीतामध्ये सापडलेले आहे. मग तुम्ही करायला काय अशा प्रकारे हनुमानजी बोलतात. वापर करा, त्यांच्या तरी एक नियमाप्रमाणे चला. तुम्ही आलात कशासाठी, चाललात कुठं, करायला काय याचं तरी जरा भान ठेवा. अरे वाल्मिकी ऋषींनी रामायणामध्ये असं लिहून ठेवलंय की 33 कोटी देवांची बांधवणी प्रभू रामचंद्र एक ठिकाणी सोडवतील, तर लक्ष्मणला उठवतील, राजा रामाला मारतील, सीतेला असणाऱ्या बंधनातून मुक्त करतील हे लिहून ठेवलंय. अरे लिहिल्याप्रमाणे वागावं लागतंय. कोण बोलतंय, हनुमानजी असणाऱ्या भक्ताला राम समजून बोलू लागलेले आहे. वाल्मिकी ऋषीने लिहून ठेवलंय का लक्ष्मण रावणाला मारे, हनुमंत रावणाला मारेल अजिबात नाहीये. रामच रावणाला मारतील आणि 33 कोटी देवांची बांधवणी या ठिकाणी सुटणारे वाल्मिकी रामायणामध्ये ही कथा आहे. मग आता कथेप्रमाणे तुम्हाला वाचलं पाहिजे, कथेप्रमाणे या ठिकाणी साथ केलं पाहिजे. जसं बोलला तसं या ठिकाणी तुम्हाला कृती करावी लागेल. म्हणून लवकरात लवकर उन्हा हातामध्ये धनुष्यबाण घ्या आणि त्या राजा रावणाला मारा. प्रतिपाळावे संरक्षावे पुराणासी नुलंगावे ऋषीवचनाची प्रतिज्ञायची जिला. या ठिकाणी असणारे हनुमंतराव बघा ज्ञान आणि विज्ञान जाणणारे होते. हनुमंतांनी सांगितलं 4 वेद 10 शास्त्र आणि 18 पुराण या ठिकाणी तुमचं गुणगान गाताय. तुम्ही काही सर्वसामान्य आहेत का, पण वेद काय सांगते तुमच्याबद्दल, शास्त्र काय सांगते तुमच्याबद्दल आणि पुराणे काय या ठिकाणी साक्ष देतात त्याची तरी जरा लाज मनामध्ये धरली पाहिजे. मग या ठिकाणी सगळं सोडा ना आणि या पुराणाप्रमाणे वागा, शास्त्राप्रमाणे वागा. अरे ऋषी मंडळी त्या ठिकाणी तुमची वाढ बघते. अशा प्रकारे हनुमानजी बोलू लागलेले आहे. अरे असणारे एका क्षणामध्ये त्या ठिकाणी राजा रावणाला मारायला वेळ लागणार नाही. एकदा जर काय तुमचा मान सुटला रे तर राजा रावण एका क्षणामध्ये मारला जाईल. हे काम तुम्हाला त्या ठिकाणी पहिलं पूर्ण करायचं आहे. अरे तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी शरणागत असणारा विभीषण राजा रावणाचा धाकटा बंधू तुमच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी तुमच्या कटकामध्ये सामील झालेला आहे. त्या शरणागत विभीषणाचा काय तुम्ही विचार केलाय का, त्या विभीषणानं कुणाकडे जायचं हे तरी विचार करा आणि त्याचा विचार मनामध्ये धरून घ्यायचे. लवकरात लवकर चला राजा रावणाला मारायचंय त्या ठिकाणी करू लागले. अरे तेवढं बाकीचं सोडा म्हणले, अरे आपल्या कमीत कमी आपल्या बायकोसाठी तरी तेवढं म्हणले दिलेल्या शब्दाला जागा रामा रामा. अरे त्या अशोकवनाच्या ठिकाणी बघा सीतेची अतिशय दयनीय अवस्था. अरे डोळ्यामध्ये बघा तेल घालून तुमची वाट बघते. राम 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 असा मनामध्ये जोर चालू आहे. तिने किती दिवस तुमची वाट बघावी, किती दिवस तुम्ही तिला वाट बघायला लावणार आहे. लवकरात लवकर चला त्या रावणाला मारा, सीतेची सोडून करा आणि लंकेचा राजा त्या विभीषणाला राज्याभिषेक करा. अशा प्रकारे हनुमानजी बोलतात. माणूस कितीही जर पोटतिडकीनं बोलला ना तर याची माग काही माणसाची कळतच नसतं. आणि त्या प्रकारे हनुमानजी सांगताले. हनुमानजी मात्र आता बघा शेवटच्या स्टेप लागले. आता हनुमानजी सांगताले आता मला सहन
चरणाला मिठी मारलेली आहे आणि हनुमंतराय सांगू लागले हे रामा अहो एकदा तुम्हाला ऐका बरं आश्रुवाले दुनी डोळाय गात्रे कंपनी चळचळाय सर्वांगी श्वेत कल्लोळ चालला कपिल काळ जाऊ पाहे हनुमानजीचं शरीर असणारं थर कापू लागलेलं आहे. शरीरावरचे केस असणारे बघा पिंडातले शेपटाचा आकडा तयार झालेला आहे. हनुमानजी रागाने लाल मंद झाले आणि हनुमानजी काय करतात पुढं कपा कपिलचे चिन्ह श्रीराम प्रेम गहाणा भरत नाना मूर्छा पद देवावासी जाण विसरला हनुमानजीचा असणारा तो वेश त्या ठिकाणी बघा एवढा असणारा भयंकर होता की ऐकणारा असणारा तो भरत त्या ठिकाणी बघा मूर्छांगत अवस्थेत पडलेला मूर्छांगाने निंदा भरताला मूर्छांगत जमिनीवर कोसळले गेले आणि पुढे काय होतं पुढील सूचक वाचक सूचक तेच राहते हनुमंत 2 परशुराम केंद्रे किनगावकर हे वाचक राहते सूचक तेच राहते पंधरा संपली माईकचा आवाज कमी माईक जवळ जरा ना सरळ सरळ करा जरा सरळ इकडं बघा. हरी पुंडली वदंताल श्रीरामदेव श्री गणेशाय नमः देव